हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघत आहोत 26 जुलै रोजी झालेला सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे विश्लेषण। तर बघूयात प्रश्न कशा प्रकारचे आलेले होते। 8 सेंटीमीटर लांबी व 3 सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती? परिमिती कशी काढतो आपण? 2 ब्रॅकेटमध्ये लांबी अधिक रुंदी। आता बघा इथं 2 ब्रॅकेटमध्ये 8 आणि 3 11 होतात। 11 दोन्ही 22 सेंटीमीटर ही काय असणार आहे? त्या आयताची परिमिती असणार आहे। नेक्स्ट बघा 10 भागिले इथं बघा आपण प्रश्न काय पदावली एक आहे साधी 10 भागिले 5 गुणिले 4 वजा 10 आणि अधिक 15। 10 भागिले 5 किती होतात? 2 2 गुणिले 4 वजा 10 अधिक 15। 4 गुणिले 2 होतात 8 8 वजा 10 किती होतात? वजा 2 वजा 2 अधिक 15 किती होतील? 13। म्हणजेच तुमचं उत्तर काय असेल? 13 हे तुमचं उत्तर आहे। नेक्स्ट बघा 18 चे 18%। 18 चे म्हणजे गुणाकार आणि 18% म्हणजे 18/100। आता 18 गुणिले 18 किती होतात? 324 आणि 2 दशांश वगैरे इकडं म्हणजेच काय 3.24 हे काय असेल तुमचं उत्तर असेल। अगदी सोप्या प्रकारचे प्रश्न आलेले होते। 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात तर पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? पाऊण तास म्हणजे किती? 15 सेकंद। आता बघा इथं 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, ठीक आहे। तर पाऊण तासात पाऊण तास म्हणजे 45 मिनिट, ठीक आहे। 45 मिनिट 45 मिनिटाचे पुन्हा सेकंदामध्ये कन्वर्जन करा, हे येतील सेकंद बरोबर प्रश्नचिन्ह। आता बघा याचा तिरकस गुणाकार करा 2 गुणिले 25 गुणिले 60 भागिले 15। 15 एके 15 15 चोक 60 4 दोन्ही 8 8 गुणिले 45 करा म्हणजेच किती येतील बघा 8 पंचे 40 8 चोक 32 32 आणि 4 36 म्हणजेच 360 रुमाल शिवून होतील। म्हणजे 15 सेकंदात जर 2 रुमाल होत असतील तर पाऊण तासाचं काय केलं मिनिट पाऊण तासाचं सेकंदामध्ये कन्वर्जन केलं 60 न गुणून आणि काय केलं पुन्हा त्याला तिरकस गुणाकार केलेला आहे। नेक्स्ट बघा ए ही एक समसंख्या आहे तर ए नंतर येणारी 38वी समसंख्या कोणती? आता 38वी समसंख्या म्हणजेच काय करावं लागेल तुम्हाला? पहिली आहे ए 38वी आणि समसंख्या आहे म्हणून गुणिले 2 केलं, पण नंतरची विषम संख्या विचारली म्हणजे काय करायचं? वजा 1 करायचं त्यातून। म्हणजेच 38 दोन्ही किती होतात? 38 दोन्ही 76 आणि वजा 1 म्हणजेच पुढची विषम संख्या कोणती असणार आहे? ए अधिक 75 ही काय असणार आहे? पुढची विषम संख्या असणार आहे। नेक्स्ट बघा 24 कपाटांची किंमत जर 48,720 असेल तर एका कपाटाची किंमत म्हणजे काय? सरळ तुम्हाला भागाकार करावा लागेल। 24 एके 24 24 दोन्ही 48 7 ला भाग जात नाही म्हणून 0 आणि इथं काय राहिलं 24 त्रिक 72 आणि इथं 0 म्हणजेच काय 2030 ही काय असणार आहे? एका कपाटाची किंमत असणार आहे। नेक्स्ट बघा एका संख्येला 4 ने गुणून 2 ने भागायचे आहे म्हणजे एक संख्या पकडली तुम्ही कोणतीही एक संख्या त्याला 4 न गुणायचं आहे आणि 3 न भागायचं आहे, परंतु चुकून काय केलं 3 न गुणलं आणि 4 न भागलं तेव्हा उत्तर 9 आलं। म्हणजे हे ज्यावेळेस असं केलं त्यावेळेस 9 आलं तर ती संख्या कोणती हे तुम्हाला काढता येईल। या 3 न इकडे काय भागाकाराला घ्या 3 दोन्ही 6 म्हणजेच x बरोबर किती झाले? 12 झाले, ठीक आहे। आता पुढे बघा म्हणजेच हा x ची व्हॅल्यू इथं जर ठेवली तर आपल्याला काय करेक्ट उत्तर किती यायला पाहिजे हे तुम्हाला समजतं। 3 चोक 12 आणि 4 चोक 16 म्हणजेच ती जर करेक्ट म्हणजेच त्या संख्येला जर 4 न गुणून 3 न भागला असतं तर उत्तर किती आलं असतं? 16 हे उत्तर आलं असतं। पहिल्यांदा काय केलं की दुसऱ्या कंडिशनचं उत्तर दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यावरून ती कंडिशन सॉल्व्ह केली आणि त्याच्यावरून ती संख्या काढली आणि त्या संख्येला पुन्हा 4 न गुणून 3 न भागलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला उत्तर काय येतं की 16 हे त्याचं खरं उत्तर आहे आणि ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या आहे 12। नेक्स्ट बघा वजा ब्रॅकेटमध्ये 5.069 वजा 13.59
2. ठीक आहे. आता बघा इथं 5.069 वजा 13 पॉईंट, अधिक आणि वजा आहे, अधिक वजाची जर वजाबाकी केली तर किती येते बघा, 13.592 आणि इथं आहे 5.069. इथं वजा करा, 9 आणि 3 12, 6 आणि 7 आणि 2 9, 5 8 आणि 5 13. ठीक आहे. म्हणजेच इथं काय असणार, वजाचं साईन असणार आहे. ठीक आहे. हे वजाचं साईन दिलं, नंतर काय बाहेर वजाचं साईन आहे, म्हणजे वजा आणि वजा 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 काय होतील, अधिक होतील. म्हणजेच तुमचं ऑप्शन काय असेल, 1 नंबर 8.523 हे तुमचं उत्तर असेल. पहिला काय केलं, ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, ब्रॅकेटमध्ये उत्तर आलं वजा 8.523 आणि त्याला जर वजाने गुणलं तर वजा गुणिले वजा किती होतात, अधिक होतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी मूळ संख्या कोणती. मूळ संख्या बघा 33 तर नाही आहे, कारण 33ला 3 ने भाग जातो. ही तर समसंख्या आहे. 97 ही काय आहे, मूळ संख्या आहे. नेक्स्ट बघा, एका घनाची बाजू 4 मीटर आहे, ती दुप्पट केली, म्हणजे बघा घन आहे पहिला आणि घन आहे दुसरा. एका घनाची बाजू आहे किती आहे, 4 मीटर आहे. ठीक आहे, 4 मीटर. तर काय केलं, त्याचं घनफळ काढायचं आहे तुम्हाला. घनाचं घनफळ काय असतो, बाजूचा घन, म्हणजे 4चा घन किती आला, 64. हे झालं त्याचं घनफळ. मग पुन्हा काय केलं की ती बाजू दुप्पट केली आहे, म्हणजे बाजू झाली 8, मग घनफळ किती येईल, 8चा घन. 8चा घन म्हणजे काय असतो, 8 गुणिले 8 गुणिले 8. मग हे 8 गुणिले 8 गुणिले 8 हे 2 नंबरचं आहे, ते 64च्या किती पट आहे, म्हणजे 8 1 8 8 8 64. हे 8ला 8 गेलं म्हणजेच किती, 8 पटीने वाढेल. पहिलं घनफळ येतं 64 आणि दुसरं येतं 512. 512ला जर 64 भागलं तर 64च्या त्या 8 पटीनं आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 गुणिले 3 2 गुणिले 3 अधिक 35 भागिले 7 गुणिले 5 आणि ब्रॅकेटमध्ये 7 अधिक 1. आता बघा 35 भागिले 7 किती येतं, 5. 5 गुणिले 5 केल्यानंतर किती येईल, 25 येतं. आणि 25 गुणिले जर 7 केलं, 25 गुणिले 7 केल्यानंतर किती येतं बघा, 175 अधिक 1 आणि इथं अधिक 3 दोन्ही 6. आता 175 अधिक 1 176, 176 अधिक 6 केलं की 182 हे तुमचं उत्तर येईल. साधी सरळ सिंपल बोडमास पद्धतीनं तुम्हाला पदावली सॉल्व्ह करायची आहे. नेक्स्ट बघा, या संख्येची सरासरी 36 आहे तर x बरोबर किती. आता ह्या ओळीनं संख्या आहेत 33 34 35, नंतर इथे x दिलंय 37 38 आणि 39. ठीक आहे, यांची सरासरी किती संख्या, टोटल 3 3 6 आणि 7. 7 संख्यांची सरासरी 36 आहे. ठीक आहे, म्हणजे मधली संख्या असणार आहे. बरोबर आहे, म्हणजे 35 नंतरची इथं तुम्हाला सॉल्व्ह करायची पण गरज नाहीये, डायरेक्ट तुम्हाला उत्तर येईल की 36 ही एक्सच्या ठिकाणी असणारी संख्या आहे. कारण ज्यावेळेस लागोपाठ संख्या असतात त्यावेळेस मधली संख्या हीच त्या संख्यांची काय असते, सरासरी असते. पुढे बघा, जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. आता इथं काढला जय आणि इथं काढला विजय. ठीक आहे, जय हा काय आहे, विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. विजय जर x असेल तर जय काय आहे, x वजा 5 आहे. या दोघांच्या वयांची बेरीज केली तर ती किती येते, 25 येते. म्हणजे x अधिक x वजा 5 बरोबर किती येते, 25 येते. 2x बरोबर किती येईल, 25 अधिक 5 म्हणजेच x बरोबर किती येते, 30 भागिले 2 म्हणजेच 15 येते. x बरोबर 15 आले तर जयचे वय किती. जयचं वय किती आहे, इथं बघा x बरोबर 15 आलं तर जयचं वय किती असणार आहे, 15 वजा 5 बरोबर 10. हे काय आहे, जयचं वय आहे. ठीक आहे, एका वाहनतळावरील स्कूटरच्या पुढे, इथं जर आपण स्कूटर काढली, स्कूटरच्या पुढे म्हणजे इकडे 26 आहेत आणि मागं 9 वाहन आहेत, तर तेथे एकूण किती वाहने आहेत, हे 26 आणि 9 होतात 35 आणि स्कूटर एक 36वी, म्हणजेच टोटल वाहनांची संख्या किती आहे तर 36 वाहने आहेत. नेक्स्ट बघा, अमीरने 2000 रुपयांच्या जितक्या नोटा बँकेत भरल्या तितक्याच नोटा 1000 व 200 रुपयांच्या भरल्या. जर त्याने एकूण रक्कम
किती भरलेली आहे? 16,000 भरली असेल तर त्यांनी भरलेल्या एकूण नोटांची संख्या किती? जर प्रत्येक ह्याच्या 2,000च्या नोटा एक्स असतील अधिक 1000च्या नोटा एक्स असतील आणि 200च्या नोटा एक्स असतील तर टोटल किती आहेत? 16,000 आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर 3,200 रुपये होतात गुणिले एक्स बरोबर 16,000 होतील. हा 2 शून्याला हे 2 शून्य गेले, नंतर हा 32 इकडे भागाकारला गेला, 16 दोन्ही 32 म्हणजेच इथं 5 झाले. म्हणजेच एक्सच्या किती म्हणजेच 2,000च्या 5 नोटा असतील, 1000च्या 5 असतील आणि 200 रुपयांच्या 5 असतील. पण आपल्याला काय विचारले की एकूण नोटांची संख्या विचारली. म्हणजेच याच्या 5 त्याच्या 5 आणि त्याच्या 5 म्हणजेच टोटल किती झाल्या नोटा? एकूण 15 नोटा असतील. नेक्स्ट बघा, एका पिशवीत काही गोळ्या आहेत, त्या गोळ्या 12 मुलांना प्रत्येकी सारख्या वाटल्यास 8 गोळ्या उरतात. म्हणजे तुम्हाला असं काढायचं आहे की ऑप्शनमधून याच्यामधून प्रत्येक ऑप्शनमधून जर 8 वजा केलं तर किती येतं बघा पहिल्यांदा. आणि 8 वजा केल्यानंतर ज्या ऑप्शनला 12ने भाग जातो, कारण 12 गोळ्या शिल्लक राहिलेत आणि 8 गोळ्या शिल्लक राहिलेत आणि त्या 12 समान मुलांना वाटलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे येतात 22, पण ह्या 22ला 12ने भाग जात नाही, 20ला पण जात नाही, पण 12 संग 72 म्हणजेच त्या पिशवीत गोळ्या किती असतील तर 80 गोळ्या असतील. 12 मुलांना जर वाटल्या तर त्यातल्या बरोबर 8 गोळ्या काय होतात? शिल्लक राहतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे? गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे काय करायचं? याचा आहे 2/3, हा आहे 5/7, हा आहे 17/21 आणि हा आहे 11/4. ह्याला जर आपण दशांश चिन्हामध्ये रूपांतर केले तर हा येतो 0.6, हा येतो 0.7, हा येतो 0.8 आणि हा येतो 2.75. सर्वात लहान विचारलाय. सर्वात लहान कोण आहे तर 2/3 हा काय आहे? सर्वात लहान अपूर्णांक आहे, गुणोत्तर आहे. गुणोत्तर म्हणजे काय की अंश आणि छेदाच्या रूपामध्ये आपण त्याला लिहू शकतो. 9.99 मीटर लांबीच्या तारेतून 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापून घेतल्यास, आता बघा 9.99 मीटर आहे, सेंटीमीटर आहे, पर्याय मीटरमध्ये आहेत. म्हणजेच काय तुम्हाला 9 सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्जन करावं लागेल. कसं कराल? 100ने भागून तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल. म्हणजेच काय, हे झाले मीटर, 9 सेंटीमीटरचे 0.09 मीटर झाले. म्हणजे हा जर कापला तुकडा तर किती होतात? 9.9 मीटर एवढी काय राहणार आहे? लांबी उरलेल्या तारेची शिल्लक राहणार आहे. नेक्स्ट बघा, जर गोल्ड हा शब्द OLD असा लिहिला तर म्हणजेच काय? गोल्ड मधला G उडवला आहे, मग वाइंड मधला W उडवा म्हणजे IND हे तुमचं उत्तर असेल. नेक्स्ट बघा, व्यासपीठावर असलेल्या 9 पाहुण्यांनी प्रत्येकाशी एकदा हस्तोंदलन केलं. हस्तोंदलनाचं सूत्र काय आहे? N ब्रॅकेटमध्ये N वजा 1/2 म्हणजेच 9 गुणिले 8 भागिले 2 बेचोक 8, 9 चोक 36 वेळा काय होईल? हस्तोंदलन होतील. नेक्स्ट बघा, 8 ऑगस्ट 2003 या दिवशी शुक्रवार असेल तर 5 फेब्रुवारी रोजी 2003 म्हणजे मागं जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मागं जायचं आहे म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? पहिल्यांदा त्याचे दिवस मोजून घ्या. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. आता बघा, फेब्रुवारी मधले 23 दिवस अधिक मार्च मधले 31 अधिक एप्रिल मधले 30, मे मधले 31, जून मधले 30, जुलै मधले पुन्हा 31 आणि ऑगस्ट मधले 8. ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर ते 184. 184ला जर 7ने भागलं तर बाकी किती उरते? 2 उरते बाकी. म्हणजेच 2 दिवस मागे घ्या. शुक्रवारच्या मागे गुरुवार आणि गुरुवारच्या आधी कोणता वार येतो? बुधवार. म्हणजेच 5 फेब्रुवारी 2003 रोजी कोणता वार असेल तर गुरुवार असणार आहे. नेक्स्ट बघा, काळाचा संबंध जर सेकंदाशी असेल म्हणजेच काळ किंवा वेळ आपण सेकंदामध्ये मोजत असेल तर अंतर आपण कशामध्ये मोजतो? प्रकाश वर्षामध्ये मोजतो. नेक्स्ट बघा, पोलीसला आपण असं लिहिलं आहे म्हणजेच काय? 1 2 3 4 5 आणि 6 किंवा इथे लिहू शकता POLICE ला कसं लिहिलंय? COLEPI म्हणजेच 1 2 3 4 5 6 ला C आहे 5वा, O आहे दुसरा, L आहे तिसरा, E आहे 6वा, P आहे पहिला आणि I आहे 4था. त्याचप्रमाणे जर
MESTER. 5 बघा आता इथं 1 2 3 4 5 6. 5 नंबरचा आहे E, 2 नंबरचा आहे A, 3 नंबरचा आहे S, 6 नंबरचा आहे R, 1 नंबरचा आहे M आणि 4 नंबरचा आहे T. म्हणजे EASRMT. म्हणजेच ऑप्शन C हे तुमचं काय असेल, उत्तर असेल. नेक्स्ट बघा, हॉर्सला जर 8 2 5 3 9 असं लिहिलं तर ROSE ला काय लिहाल? आता एचचा नंबर किती आहे? 8वा. आता त्याच्यामध्ये बघा तुम्हाला आर ला काय ROSE साठी काढायचं आपल्याला. आता इथं बघा एच साठी लिहिले 8, ओ साठी आहे 2, आर साठी किती आहे 5. म्हणजे इथं आर ला येतं 5 आर. नंतर ओ ला काय येईल? 2 नंबरचा आहे 2, एस ला येईल शेवटून 2 नंबरचा 3 आणि ई ला काय येईल 9. म्हणजे 5 2 3 9 हे तुमचं उत्तर असेल. म्हणजे डायरेक्ट तुम्हाला ह्याच्यासाठी दिलेले नंबर आहेत तेच इथं लिहायचे आहेत. नेक्स्ट बघा, नाशिक द्राक्ष, नागपूरची संत्री, तर घोलवडचे काय आहेत? चिकू. नेक्स्ट बघा, 7.5 वर्ष 29 महिने वजा 2.5 वर्ष बरोबर किती? आता 7.5 वर्ष म्हणजे वर्षात आणि महिन्यात लिहिले तर आपण काय होतील? इतर जर आपण वर्ष आणि इथं जर लिहिले महिने तर बघा 7 वर्ष आणि अर्धा वर्ष म्हणजे किती महिने? 6 महिने. 29 महिने म्हणजे बघा 12 2 24, 2 वर्ष आणि 5 महिने यांची बेरीज करायची तुम्हाला. 6 आणि 5 11, 7 आणि 2 9. म्हणजे हे काय झाले? 9 वर्ष 11 महिने झाले. आणि 2.5 वर्ष म्हणजे किती झाले? 9 वर्ष आणि 11 महिन्यामधून 2.5 वर्ष म्हणजे काय? 2 वर्ष आणि 6 महिने वजा करा. म्हणजेच 7 वर्ष आणि 5 महिने शिल्लक राहतील. नेक्स्ट बघा, या संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता जर याचा फरक काढला 30 आणि 42 मध्ये, 30 42 56 72 आणि प्रश्नचिन्ह. 30 आणि 42 मध्ये येतो 12चा फरक, याच्यामध्ये येतो 14चा फरक, नंतर याच्यामध्ये येईल 16चा आणि पुढे येईल 18चा फरक. म्हणजे ह्याच्यामध्ये जर अधिक 18 केलं तर 8 2 10, 7 8 आणि 1 9. म्हणजेच काय येईल? 90 हे तुमचं उत्तर येईल. अशा प्रकारचे सातारा जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठीचे प्रश्न आलेले होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.